नेहमीप्रमाणे जय हिंद सर्वांना. आपलं आपल्या कंट्रोल लेक्चर सिरीजमध्ये स्वागत आहे. आज आपण एक नवीन टॉपिक चालू करणार आहे ज्याचं नाव आहे वृत्तचिती, ज्याला आपण शुद्ध मराठीमध्ये दंडगोल सुद्धा म्हणत असतो आणि इंग्लिशमध्ये त्याला सिलेंडर असं म्हणत असतात. बऱ्याच वेळेस खूप ठिकाणी याच्यावर आता प्रश्न विचारले जात आहेत आणि महत्वाची गोष्ट आहे, त्यामुळे ही व्यवस्थित समजून घेणं आवश्यक आहे. या वृत्तचितीवरच आधारित शंकू नावाचा एक प्रकार आहे. तो शंकू आपण याच्यानंतर घेणार आहोत. वृत्तचितीचे जवळपास 2 व्हिडिओ असणार आहे आणि आज ते पूर्ण होऊन जातील. ठीक आहे, त्यामुळे बॅक टू बॅक व्हिडिओ पाहत चला. नेमकं वृत्तचिती असते काय? एक नॉर्मल आपल्याकडे एक वस्तू आहे, डब्बा आहे. या डब्याच्या आकाराची एखादी जी वस्तू असेल त्याला आपण वृत्तचिती आकार म्हणत असतो. ठीक आहे, म्हणजे इनडायरेक्टली सोप्या भाषेमध्ये पाठवते ना. ठीक आहे, आपण बोलूया त्याच्यानंतर. मग अशा ज्या वस्तू असतील अशा वस्तूंना आपण वृत्तचिती आकार म्हणत असतो. मग ही अशी वस्तू कशाची असू शकते? पाण्याची टाकी जर पाहिली तर सेम अशाच आकाराची असते जवळपास तरी. ठीक आहे, किंवा सिलेंडर जरी पाहिलं ते सिलेंडरचं वरचं पकडायचा भाग सोडून द्या, त्याच्या खालचं पाहिलं तरी त्याचा आकार असाच असतो, असं गृहीत धरायचा. ठीक आहे, किंवा अशा आकाराची कुठलीही वस्तू असेल तर त्याला आपण काय म्हणत असतो? वृत्तचिती, वृत्तचिती आणि वृत्तचिती किंवा दंडगोल म्हणलं तरी चालेल. किंवा पाण्याचा पाईप जरी पाहिला तुम्ही तर तो वाकडा तिकडा होतो, ते मान्य आहे, पण त्याला जर तुम्ही सरळ मांडलं तर तोही याच आकाराचा होतो. असा समजा पाईप आहे. ठीक आहे, पाण्याचा पाईप सुद्धा याच आकाराचा असतो. तर याच्यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे. बघा, इथेही मी ती आकृती काढलेली आहे. या आकृतीला जर मी फाइंड केलं तर बघा, ही जी आहे ही वरची बाजू, ही वरची बाजू आपल्याला ही अशा पद्धतीने दिसते. अशा पद्धतीने दिसते म्हणजे ती ही वरची बाजू आहे. आणि ही वरची बाजू जर तुम्ही पाहिली तर वर्तुळाकाराची आहे. कोणत्या आकाराची आहे? वर्तुळाकार. जर वरची वर्तुळाकार असेल तर ही खालची जी दिसते ही खालची सुद्धा कुठल्या आकाराची असणार आहे? वर्तुळाकाराचा असणार आहे. आणि ह्या ज्या साईडच्या बाजू आहेत त्या साईडच्या बाजू म्हणजे ही साईडचा असा आपला पृष्ठभाग आहे, कर्ववाला सरफेस, याला आपण वृत्तचिती म्हणणार आहोत. तुम्ही इमॅजिन करा, समजा मी वर्तुळाकार कागद घेतले, चकत्या घेतल्या, अशा छोट्या छोट्या चकत्या घेतल्या वर्तुळाकार, खाली वर्तुळाकार चकत्या ठेवल्या आणि त्याच्यावर वर्तुळाकार 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 अशा चकत्या ठेवत गेलो, त्याला काहीतरी उंची भेटणार आहे. त्याला काय भेटणार आहे? उंची भेटणार आहे. आणि मग उंची भेटली तर या वृत्तचितीमध्ये उंची नावाची संकल्पना असते, आपल्याला समजलं पाहिजे. ठीक आहे, म्हणून आमची उंची कुठली असेल तर बघायचं. समजा इथं एखादा सेंटर बिंदू घेतला आपण आणि या सेंटर बिंदून समजा मी एक कुठलीही रेषा मोजली तर ही जी आहे ही आपली आर आहे. आर म्हणजेच ही काय असते राजांनो? त्रिज्या असते. ही का उंची असते का? नाही. परंतु जसं इकडे गेले तसं इकडे खाली कुठंतरी सेंटर पॉईंट असणार ना. म्हणजे हा जो पॉईंट आहे इथं एक, इथून जर मी अशी सरळ छिद्र मारत गेलोय आणि इकडे जर काढलं इकडे सेंटरला तर ती जी बाजू असणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे? आमची उंची म्हणणार आहे. म्हणजे हा जो केंद्रबिंदू आहे इथून जर आपण असं सरळ काउंटिंग करत असं खाली आलो सेंटर मधून किंवा साईडनं मोजलं तरी चालतं, तर ही असते एच. एच म्हणजे ही काय असते? आपली उंची असते. उंची असते आणि उंची असते, असं लक्षात ठेवायचं, लक्षात ठेवायचं आणि लक्षातच ठेवायचं आहे. तर वृत्तचितीच्या बाबतीत मध्ये दोनच गोष्टी महत्वाच्या असतात, एक त्रिज्या आणि दुसरी असते उंची. तर ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला लक्षात राहतील असं मी गृहीत धरतो आणि चालू करतो. आता हे आकार तुमच्या डोळ्यामध्ये फिट्ट झाला असं गृहीत धरायला काहीही हरकत नाही. जिथे जिथे आवश्यकता पडेल तिथे घेऊयात. मग मला वृत्तचितीचं काढावं लागत असतं घनफळ. वृत्तचितीचं म्हणजेच दंडगोलाचं. आता जिथे जिथे मी वृत्तचिती नाव घेतो त्याचा अर्थ दंडगोल नाव सुद्धा घ्यायचं आहे. आपल्याला काढायचं वृत्तचितीचे काय काढायचं? घनफळ. व्यवस्थित आहे का? खूपच सोपा भाग आहे आणि सूत्र लक्षात ठेवण्यासाठी मी काय सांगतो बघा. हे वरची भाग कोणता आहे? वरचा भाग तर हा वर्तुळाकार आहे आणि वर्तुळाचं क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? पाय आरचा वर्ग. ठीक आहे, हे कशाचं सूत्र घेतलं आपण? पाय आरचा वर्ग. आणि मी आता बोलत बोललोय ना, कागदाचा वर्तुळाकार भागाचे काही पुठ्ठे घेतले, त्यांना एकावर एक आपण मांडले आणि ते मांडल्याच्या नंतर त्यांना हाईट भेटली. हाईट भेटल्यानंतर ते असा कठ्ठा तयार झाला. मग त्याच्यामध्ये असलेलं द्रव्य किती आहे ते मोजणं म्हणजेच आमचं काय असतं? घनफळ मोजणं. मग इथं हाईट भेटली म्हणजेच वर्तुळाकाराचे जे क्षेत्रफळ आहे ते वाढत 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 वर आलं, त्याला उंची भेटली, म्हणून याच्यासोबत गुणिले काय करायचं? एच करायचं. पाय आर स्क्वेअर एच हे काय आहे? वृत्तचितीच्या घनफळाचा फॉर्म्युला. हे आम्हाला लक्षात राहिलं पाहिजे, लक्षात राहिलं पाहिजे, लक्षातच राहिलं पाहिजे. संपलं, खतम. जमतं. सूत्र कसं झालं हे एकदा जर लक्षात राहिलं तर सगळ्याच्या सगळं आपल्याला जमतं. चला, आमची त्रिज्या असेल किंवा व्यास असेल किंवा उंची असेल, जर ती आम्हाला सेंटीमीटर मध्ये दिली तर घनफळ कशामध्ये येईल? बोलायचं पटकन. सर त्रिज्या आणि उंची किंवा व्यास सेंटीमीटर मध्ये असेल तर घनफळ कशात येणार आहे? सेंटीमीटर क्यूब मध्ये. आणि जर मीटर मध्ये दिली तर कशामध्ये येणार आहे? मीटर क्यूब मध्ये. ही गोष्ट विसरायची नाही, ही गोष्ट विसरायची नाही आणि विसरायचीच नाही. बरं, त्यानंतर आपल्याला इथं पाण्याच्या बाबतीतही काम करायचंय. पाणी किती लिटर असेल हे आपल्याला काढायचंय परत, आहे ना. पाणी लिटर मध्ये याच्यावरूनच काढून घेऊत ना आपण. समजा जर घनफळ लिटर सेंटीमीटर क्यूब आलं,
जर घनफळ सेंटीमीटर क्यूब मध्ये आलं असेल, पाणी लिटर मध्ये किती आहे हे जर आम्हाला काढायचं असेल, तर सेंटीमीटर क्यूबला आपण काय करणार आहात ते सांगा म्हणलं, तर तुम्ही काय करायचं, सेंटीमीटर क्यूबला 1000 ने भाग द्यायचा आणि 1000 ने भाग दिल्यावर आपल्याला पाणी लिटर मध्ये भेटून जाईल. राईट. जर घनफळ सेंटीमीटर क्यूब मध्ये कशाचंही असू द्या, ते इष्टिकाचितीचं असू द्या, घनाचा असू द्या, वृत्तचितीचा असू द्या, पुढे येणाऱ्या शंकूचा असू द्या, गोळ्याचा असू द्या, त्यामध्ये पाणी किती बसते म्हणलं, जर घनफळ सेंटीमीटर क्यूब मध्ये आलं तर 1000 ने भागायचं आणि मीटर क्यूब मध्ये आलं तर गुणिले 1000 करायचं. आम्हाला लिटर मध्ये काय भेटून जाईल, पाणी भेटल, पाणी भेटल, पाणी भेटल, आम्हाला समजलं पाहिजे. डन. आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ऑलरेडी येतात, तरी सुद्धा आपण याच्यावर बोललेलं आहे. सर्वांना हे क्लिअर झालं असेल, सूत्र तुम्ही सर्वजण लक्षात ठेवणार आहात असं गृहीत धरतो आणि चालू करतो आजच्या सेशनचा पहिला प्रश्न. खूप इझी प्रश्न आहे, काही जास्त अवघड नाही. एका वृत्तचितीची त्रिज्या 14 सेमी आहे आणि उंची 30 सेमी आहे. उंची किती दिली, 30 सेमी आहे. तर तिचे घनफळ किती असेल असं आपल्याला विचारलं. घनफळ किती आहे बघा, पहिला प्रश्न आहे म्हणून थोडंसं वृत्तचिती काढतो समजून घेण्यासाठी. ठीक आहे, ही आपली वृत्तचिती आहे, दंडगोल आहे. तिची त्रिज्या आपल्याला दिलेली आहे, इथून इथपर्यंतचं अंतर किती दिलेलं आहे आपल्याला, त्रिज्या 14 दिलेली आहे. म्हणजे ही इथून इतकं अंतर ही किती असणार आहे, 14च असणार आहे, कारण ही वर्तुळाकार आहे, वरचंही वर्तुळाकाराचं असणार आहे 14. आणि त्यांची जी उंची आहे ती उंची ही अशी सरळ उंची असणार आहे. ही उंची किती दिलेली आहे आपल्याला, 30 सेमी दिलेली आहे. आणि मला याचं घनफळ काढायचं आहे, म्हणजे त्या वृत्तचितीच्या आकारामध्ये किती द्रव्य भरला असेल. उदाहरणार्थ तसा एखादा गोल कॉलम असतो बघा तुमच्या घरी, कॉलम कळतं ना तुम्हाला, सिमेंटचा जो आपण बांधलेला असतो, तो गोल आकार असेल तर तोही वृत्तचिती आकाराचा असतो. आणि मग जर तो त्या कॉलम मध्ये आपण सिमेंट, वाळू, रेती भरले, ते घट्ट झाले तर ते किती आहे ते मोजणं म्हणजेच घनफळ मोजणं, आम्हाला समजलं पाहिजे. आता इथे शॉर्टकट मध्ये लिहितो, वृत्तचितीचे घनफळ बरोबर काय लिहिता, पाय आर चा वर्ग गुणिला एच. मला माहित आहे पायची किंमत किती असते, 22/7. आर म्हणजे त्रिज्या, त्रिज्या किती दिली आहे, 14 सेमी. 14चा वर्ग लिहायचा आहे, म्हणजे 14ला किती वेळेस लिहिता, 2 वेळेस लिहा, हे झाला 14चा वर्ग. आणि उंची किती दिलेली आहे, 30, तर 30 जशास तसे ठेवून दिले. बस याचं कॅल्क्युलेशन केलं, आपलं उत्तर आलं. खतम करून टाका, करा कॅल्क्युलेशन पटापट. 7 1 7, 7 2 14. कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपण काय करूयात, यांचा गुणाकार करून घ्या. 22 2 44, राईट. गुणिले कोण आहे, 14 आहे, गुणिले कोण आहे, 30 आहे. केलंय सर. आता 14 पाडा म्हणा, पटापट गुणाकार करून घ्या. 14 1 14, 14 28, 14 1 42, 14 चूक 56, 56 6, हातच्याले 5, परत 14 चूक 56, 56 आणि 5 61. गुणिले कोण राहील आता इकडे, 30. 30चा गुणाकार करत बसायचं का, नाही, हा शून्य साईडला ठेवून द्या. 3 ने गुणा आता, 3 सक 18, 18 8, हात चाला 1, 3 1 3, हात चालेला 1 4 आणि 3 सक 18, म्हणजे 18,480. 18,480 कशामध्ये येईल सर, त्रिज्या सेंटीमीटर मध्ये होती, उंची सुद्धा सेंटीमीटर मध्ये आहे, तर आमचं घनफळ कशामध्ये येणार आहे, सेंटीमीटर क्यूब मध्ये येणार. आणि मराठीमध्ये लिहिलं तर घन सेमी येणार. जमलंय. माझ्यासोबत तुम्ही सुद्धा मला कमेंट करून आन्सर सांगायचंय की नेमकं आपलं उत्तर काय येणार आहे आणि काय येणार आहे. खूप छान समजलं असेल. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे, काहीच नाही, वृत्तचितीचे घनफळ बरोबर पाय आर स्क्वेअर एच, हे सूत्र लक्षात राहिलं की सगळ्या गोष्टी जमतात. पायची किंमत 22/7 ठेवली, आर म्हणजे त्रिज्या जी दिलेली आहे त्यालाच 14 गुणिले 14. का बरं 14 गुणिले 14 केलं, कारण त्रिज्येचा वर्ग आहे म्हणून 2दा लिहून टाकले. करत बसायचं नाही, तुम्ही 196 ठेवलं तरी उत्तर सेम येणार आहे, वेगळं नाही येणार आहे. आणि उंची 30 दिली तर उंची इथे 30 लिहून ठेवायची, काटाकाटी करायची, आपलं उत्तर येणार आहे. मग आता आम्हाला वृत्तचितीचं घनफळ भेटलं 18,480 आणि हे कशामध्ये येणार, सेंटीमीटर क्यूब मध्ये. का बरं, कारण त्रिज्या आणि उंची सेंटीमीटर मध्ये दिली म्हणून सेंटीमीटर क्यूब. हेच जर मीटर मध्ये दिलं असतं तर मीटर क्यूब. डन. सगळ्यांना एकदम भारी क्लिअर झाला असेल असं म्हणायला काहीही हरकत नाही. चालेल. आता मला याच्यावर दुसरा एक प्रश्न तयार होऊ शकतो. घनफळ तर सर्वजण काढणार, त्यात काही डाऊटच नाहीये. मी तुम्हाला विचारणार आहे, सांगा बरं राजांनो, या घनफळाच्या टाकीमध्ये किंवा या आकाराच्या टाकीमध्ये किती पाणी मावेल. काय प्रश्न विचारला मी, पाणी किती मावेल असा जर प्रश्न विचारला आपल्याला परीक्षेला प्रश्न कसा येईल बघा. एका वृत्तचित्ती पाण्याच्या टाकीची त्रिज्या, वृत्तचित्ती आकाराच्या पाण्याच्या टाकीची त्रिज्या 14 सेमी आहे आणि उंची 30 सेमी आहे, तर त्या पाण्याच्या टाकीमध्ये एकूण किती लिटर पाणी मावेल. आता सगळ्यात पहिल्यांदा बघायचं की आपलं जे घनफळ आलं ते कशामध्ये आलं. सर घनफळ आलेलं आहे सर 18,480 सेंटीमीटर क्यूब आले ना. आणि सेंटीमीटर क्यूब आला असेल तर सरांनी आम्हाला सांगितले, जस्ट नाव मध्ये सांगितलं, काय सांगितलं की जर घनफळ सेंटीमीटर क्यूब मध्ये आलं असेल तर 1000 न भाग द्यायचा आणि घनफळ मीटर क्यूब मध्ये आलं असेल तर 1000 न गुणायचं. मग 1000 न भाग देऊन टाकायला, 1000 न भाग द्यायचा याचा अर्थ असा भागिले
1000. ठीक आहे, आणि 1000 न भाग देत बसायचं का त्याला? नाही, एकावर 3 शून्य म्हणजे 3 अंक सोडून दशांश द्यायचा. 3 अंक सोडून दशांश दिला, 18.480. हे कशामध्ये येईल हो? हे कशामध्ये असेल? लिटर. म्हणजे माझा असेल 18.480 किंवा 480. आपण त्याला वाचू शकत नसतो, पण आपण ओव्हरऑल वाचून घेऊ. 18.480 लिटर एवढं आपलं त्याच्यामध्ये पाणी बसेल आणि पाणी बसेल. नाही ना, त्या 18लाही घ्यावं लागेल ना. तुम्ही त्याला 480 ml म्हणू शकता. 18 लिटर 480 ml असं म्हणू शकता. पण कधी कधी ऑप्शन मध्ये तुम्हाला काय दिलेलं असतं माहिती का? हे तर बरोबर आहे, याच्यात तर काही डाऊट नाहीये, पण कधी कधी तुम्हाला असंही दिलं जाईल 18.48 लिटर. तर हेही बरोबर आहे, कारण याच्यावर शून्य घेतला काय नाही घेतला काय फरक पडणार नाहीये. तुम्ही 18.480 लिहा किंवा 18.48 लिहा, दोन्हीच्या दोन्ही बरोबर असणार आहे. डन. बहुत बढिया दिनेश राव, चालतंय. 1.8 नाही येणार बरं का आपण. बरोबर. आणि ते पॉईंटच्या नंतरचे अंक विसरायचे नाही. सर्वांना जमेल, खूप छान जमेल आणि खूप छान जमेल असं म्हणायला काहीही हरकत नाही. आता तुम्ही माझं लिहिणं होईपर्यंत आन्सर काढायचं. आपण आता इथं आकृती काढता बसून येत, कारण तर झालंय आपल्याला आकृतीची काही आवश्यकता पडणार नाही. नावच वाचायचं. एका दंडगोलाची, दंडगोल लगेच दंडगोल म्हणलं की आकृती डोळ्यासमोर. उंची 21 मीटर आहे आणि त्रिज्या 5 मीटर आहे, तर त्याचे घनफळ किती असेल? सांगा बरं, सांगा बरं, सांगा बरं, सांगा सांगा. आता इथे मी नाव दंडगोल दिले म्हणून दंडगोलच लिहितो. दंडगोलाचे काय घेऊयात? घनफळ बरोबर काय येईल? पाय आर स्क्वेअर एच. सूत्र पाठ आहे सर्वांना? हो सर, आम्हाला खूप छान पाठ झाला, आम्हाला काही लोडच नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे सर, पाठ झालं, मग आम्ही लिहिणं चालू करतो. पायची किंमत किती? 22/7. आर, आर म्हणजे त्रिज्या. अरे हे 21 जे दिले, 21 ही उंची आहे बरं का. 21 गुणिले 21 करू नका, 21चा वर्ग करू नका. अरे करणाऱ्यांनी थांबा, 21 गुणिले 21 करू नका. 21 उंची दिलीये, आम्हाला त्रिज्या लिहायची. त्रिज्या इकडे दिलीये, त्रिज्या इकडे आहे म्हणजे हे आर आहे 5, म्हणजे आम्हाला इथं 5 गुणिले 5 करावं लागेल आणि उंची किती लिहावं लागेल? 21. 21ला फक्त एकदा घ्यावं लागेल. घेतलं होतं सर आम्ही, भरपूर जणांनी कॅल्क्युलेशन बी करून टाकलं असेल. बहुत बढिया, खूप छान. एकक पण टाकायचं त्याच्यासोबत एकक पण टाकायचं. किती आलं तर 7 × 7 7 × 21. काय करू शकतो आपण? काय करू शकतो सर? 22 5 110, 5 × 15 चालेल. 22 5 110 आणि हे 5 × 15 यांचा गुणाकार करतो. हा शून्य साईडला ठेवून देतो. 11 गुणिले 15 करत बसणार नाही. हा 5 जशास तसं, 5 आणि 1 ची बेरीज मध्ये लिहायची आणि हा 1 जशास तसं. 1650 हे आमचं घनफळ आलं. पण हे घनफळ कशामध्ये येईल? हे जर मीटर मध्ये असेल आणि त्रिज्या ही जर मीटर मध्ये असेल तर घनफळ कशामध्ये येईल? मीटर क्यूब. हे टाकायला विसरायचं नाही. घनफळ कधीही क्यूब मध्ये येतं आणि मराठीमध्ये असेल तर घन मीटर. असं ऑप्शन मध्ये आपल्याला चॉईस करायचं आहे. जमलाय? हे एकक महत्वाचं असणार आहे, एकक लावायचं त्याला बरं का. आपल्या दंडगोलाचं घनफळ आलेलं आहे 1650 असं म्हणावं लागेल. डन, 100%. आता दुसरा प्रश्न आपण तयार करतोय. काय की त्या आकाराची जर टाकी असेल तर त्या टाकीमध्ये पाणी किती मावेल? चला सांगा सर. घनफळ आले मीटर क्यूब मध्ये आणि पुन्हा किती मीटर क्यूब आले? ते 1650 मीटर क्यूब. आणि आम्हाला पाणी विचारलंय तर आम्ही त्याच्यासोबत गुणिले किती करणार? 1000 करणार. आणि गुणिले 1000 केलं तर करत बसता का? नाही. त्या 1000वरचे 3 शून्य आणायचे आणि याच्यावर नेऊन ठेवून द्यायचे. मीटर क्यूब आल्यामुळं 1000 केले. सेंटीमीटर क्यूब आला असता तर 1000 न भाग दिला असता. आणि याच्या पुढे शब्द लावायला विसरू नका. लिटर, मीटर, सेंटीमीटर, किलोमीटर, डेकामीटर, हेकामीटर काय आलं ते बघायचं. तर हे उत्तर काय? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष. 16,50,000 लिटर पाणी बसेल. इतकी मोठी टाकी आहे ती. आणि नॉर्मली विचार करा ना, 21 मीटर म्हणजे खूप उंच आहे ती. तुम्हाला आता मीटर नावाची संकल्पना आहे, जवळपास 1 मीटर म्हणजे एवढा आहे, असं 21 मीटर बसते. ठीक आहे, 21 मीटर. तुम्ही जर आपल्या जुन्या टाक्या पहिल्या असेल गावामध्ये असणाऱ्या, तर त्या टाक्याही 21 मीटर उंच नसतात, जास्तीत जास्त 10 ते 15 मीटर उंच असतात. आणि त्यांची त्रिज्या 5 मीटर त्रिज्या असू शकते, म्हणजे व्यास 10 मीटरचा होऊन जाईल. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये जवळपास एवढं पाणी बसणारच आहे. जमता? पाणी किती मावेल हेही आपल्याला काढता आलं पाहिजे. सर्वांना डन 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 झालं. पाण्याचाही प्रश्न आपल्याला क्लिअर झाला असेल असं गृहीत धरायला काहीही हरकत नाही. मला एकदा सर्वांनी कमेंट टाका, अरे सगळ्यांना क्लिअर झाले का? पुढचा प्रश्न. एका दंडगोलाचे घनफळ स्वतः देऊन टाकले 2772 सेंटीमीटर क्यूब आहे आणि उंची 18 सेमी आहे, तर त्याची त्रिज्या किती असेल असं आपल्याला विचारलेलं आहे. म्हणजे आतापर्यंत आपण घनफळ शोधत होतो, पण आता काय झालं?
घनफळावरून त्रिज्या शोधायला सांगितलेलं आहे, काही अवघड नाही. जर मला घनफळ दिलं असेल तर मी घनफळाचं सूत्र वापर करणार. सांगा काय? दंडगोलाचे घनफळ बरोबर दंडगोलाचे घनफळ बरोबर सूत्राला विसरायचंच नाही. सूत्र काय? पाय आर वर्ग एच. डन आहे एकदम. भारी जमलंय. चला काढा. सर दंडगोलाचे घनफळ दिलेलं आहे आम्हाला 2772. आम्ही इथे लिहून टाकणार 2772 बरोबर. पायची किंमत 22/7. आरचा वर्ग म्हणजे त्रिज्याचा वर्ग आणि आम्हाला त्रिज्या शोधायची आहे म्हणजे आर वर्ग आम्ही जशाच तसं ठेवणार. उंची म्हणजे एच किती दिलेलं आहे 18. झालंय, जमलंय. आता कन्व्हर्टेशन करणं चालू करा. सर आम्हाला आर स्क्वेअर काढायचंय म्हणजे याच्या शेजारच्या अंकाला आम्हाला फिरवावं लागेल. म्हणजे तोपर्यंत हे काय होईल 2772 जशाच तसे राहतील. भागाकारातले 7 इकडे आल्यास वर गुणाकारात जातील आणि इकडून कोण येईल 22 गुणिले 18 हे इकडे कुठे येतील भागाकारात येतील. 22 गुणिले 18 आणि बरोबर आर स्क्वेअर राहिले तर ते आर स्क्वेअर आपण इकडून लिहिलं काय आणि इकडून लिहिलं काय फरक पडणार आहे का? नाही. आर वर्ग इकडून लिहूयात आपण. चला करा काटाकाटी. काटछाट करलो बाई. एक कळतं सर 7 आणि 2 9 7 आणि 2 9 11ची कसोटी पाठ असेल 11 भाग जाणार आहे हे कळतं. नाही सर आम्हाला 11ची कसोटी पाठ तर आपण डायरेक्ट काय करूयात आपण 22 न भाग देऊयात. 22 1 22 उरले 4 5 हा जाईल 22 न भाग. काही लोड येणार नाहीये पण चला गरिबी दाखवते ना. 11 2 22 11 2 22 27 मधले 22 गेले उरले 5 झाले 57. 11 5 55 57 मधले 55 गेले बाकी उरले 2 22 11 2 22 2 न भाग देऊन टाकायला. सर बे 1 बे 5 ला भाग दिला बे 2 4 एक उरला बे सखम 12. ऐट ऐट ऐट. आता हे किचकट होत असेल तर मग मी इथे एक स्टेप वाढवतो. तुम्हाला जर ते दिसण्यास किचकट असेल तर ते काय आहे 126 गुणिले 7 भागिले कोण आले 18. हे 22चं काम खतम झालं ना. मग आता 18चा जर पाडायचा असेल तर 18 1 18 18 2 36 18 3 54 18 4 72 18 5 90 18 सक 108 आणि 18 7 किती होतात 126. म्हणजेच 126 ला 18 ने 7चा भाग केलाय. मग आर वर्ग बरोबर काय आलं तर 7 गुणिले 7. खालचं तर काम खतम झालं. खालचं काम खतम झालं असेल तर इकडे चलूया थोडंसं. सर आर वर्ग बरोबर 7 गुणिला 7 आले म्हणजे 7 7 काय आलं 49 आलं. मी मुद्दाम स्टेप वाढवतोय. ठीक आहे. मग आम्हाला आर ची व्हॅल्यू काढायची. हा वर्ग इकडे गेला तर ते वर्गमुळात 49 होईल आणि वर्गमुळात 49 झालं असेल 49 म्हणजेच काय 7. बरं मला सांगा हे कशामध्ये होतं घनफळ सेंटीमीटर क्यूब मध्ये होतं म्हणजे आमची त्रिज्या कशामध्ये येणार आहे सेंटीमीटर सेंटीमीटर आणि सेंटीमीटर. जम्या जम्या जम्या. तर आपल्याला या प्रश्नाचा आन्सर काय लिहावं लागेल 7 सेंटीमीटर 7 सेंटीमीटर. खरं तर मला हे एवढं करायची गरज नाही. इथंच आलंय माझं 7 गुणिले 7 49 आणि 49 कोणाचा वर्ग आहे 7चा वर्ग आहे. झालं. किंवा 7ची एक जोडी भेटली त्याला आम्ही वर्गमूळाच्या बाहेर काढलं 7. 7 ही आमची त्या वृत्तचितीची काय असेल त्रिज्या असेल आणि त्रिज्या असेल. बरं याचं उत्तर 49 लिहायला खूप जण काय करणार आहे ऑप्शन जर दिले असते ते 49 लिहिलं असतं 7 7 49. कारण आर वर्ग बरोबर व्हॅल्यू नाही काढायची आपल्याला म्हणजे त्रिज्येचा वर्ग बरोबर काढायची का नाही त्रिज्या बरोबर काढायची म्हणून वर्गमूळ काढायला विसरायचं नाही. डन. खूप जणांचं चालवतं. प्रफुल्ल चालवतं दिनेशराव चालवतं कल्याणचा चालवतं. हा एकक महत्वाचं आहे ते एकक टाकत चला. सेंटीमीटर मीटर किलोमीटर काय येतं ते. चला जमेल का सांगा मला एकदा सर्वांनी कमेंट करून सांगा. अरे राजांनो आपल्याला जमेल का? घनफळ नावाची संकल्पना आपल्याला क्लिअर झाली का? जेवढे लावेत तेवढ्याने मला एकदा घनफळ नावाची कन्सेप्ट आपल्याला क्लिअर झाली का सांगा. बोला. वृत्तचितीचे दंडगोलाचे घनफळ नावाची संकल्पना क्लिअर झाली का? हो नाही येस ऑर नो. कारण मला आता पुढे चालायचं त्याच्या थोडंसं ऍडव्हान्स कडे चालणार आहे आता. थोडी क्लिअर झाली. सूत्रपाठ ठेवायचं फक्त बाकी सगळं आपलं एकदम भारी क्लिअर होईल. येस प्रफुल्ल. चला आता आपल्याला काय करायचंय वृत्तचितीचं आपल्याला वक्र पृष्ठफळ असतं ते घ्यायचंय. काय घ्यायचं वक्र पृष्ठफळ. वर नाव लिहून टाकलं मी. वृत्तचितीचे किंवा दंडगोलाचे वक्र पृष्ठफळ ही एक संकल्पना आणि आपल्याला वृत्तचितीचेच किंवा दंडगोलाचेच दुसरा शब्द असतो एकूण पृष्ठफळ. एकूण पृष्ठफळ.
व्यवस्थित आहे का? मी एकदा ह्या संकल्पना समजून सांगतो, मग आपण याच्यावर बोलूयात काय काय आहे तर काय कसं 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 करायचं. इथे एक वृत्तचिती करूत आपण. काढली. ठीक आहे सर, ही वृत्तचिती आणि इकडे ही सेम तीच वृत्तचिती आहे असं आपण गृहीत धरू. त्याला त्रिज्या उंची काहीतरी आहे असं आपण गृहीत धरणार आहोत. चला, ही आमची वृत्तचिती थोडंसं समजून घ्या तेवढं, मागे पुढे झालं असं रेषा. सर, या वृत्तचितीमध्ये वक्र पृष्ठफळ हा शब्द आलाय ना, वक्र. वक्र म्हणजे कर्व्स एरिया सरफेस. कर्व एरिया सरफेस आपण म्हणत असतो. आणि मग कर्व एरिया कोणता आहे, तर हा जो एरिया आहे हा आमचा असा कर्व एरिया आहे. हा एरिया, या कर्व एरियाचं जे क्षेत्रफळ असणार आहे ते मोजणे म्हणजेच आमचं वक्र पृष्ठफळ मोजणे. म्हणजे मी ही जी आकृती घेतली, या आकृतीमध्ये हे जे पृष्ठभाग आहे इकडचा असा कर्व वाला, ठीक आहे, हा कर्व वाला पृष्ठभाग मोजणे याला म्हणत असतात वक्र पृष्ठफळ. इंग्लिशमध्ये कर्व एरिया. कळतं ना, वाकलेला एरिया, सोप्या भाषेमध्ये असा तिरकस एरिया आहे ना, त्याला कर्व एरिया. ही जागा किती आहे हे मोजणे म्हणजेच वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ मोजणे होय. ठीक आहे. आणि पृष्ठफळ मी आता हे तुम्हाला घनापासून सांगतोय, पृष्ठफळ कशामध्ये येत असतं, स्क्वेअर मध्ये येत असतं. ठीक आहे. आणि मग जर आम्हाला एकूण विचारलं, एकूण पृष्ठफळ म्हणजे नेमकं काय, तर दंडगोलाचं एकूण म्हणजे हे कर्व वाला तर मोजायचं आहे. ठीक आहे. हे मोजलं की त्याच्यानंतर हा जो भाग आहे हा भाग सुद्धा मोजायचा आहे. हा भाग मोजणे म्हणजे नेमकं काय, तर सर हा कर्व वाला मोजायचा आहे, पण वरचा हा जो वर्तुळाकार आहे हाही मोजायचा आहे आणि खालचा हा वर्तुळाकार आहे हाही मोजायचा आहे. हे सर्व तिन्हीच्या तिन्ही भाग मोजणे म्हणजेच त्याचं एकूण पृष्ठफळ असतं. हे आम्हाला लक्षात राहिलं पाहिजे. कळतंय? म्हणजे आपण बघा, गोळा नावाची जी संकल्पना आहे, पोलीस भरतीचा जो गोळा असतो तसा, ती गोळा नावाची संकल्पना तिथं फक्त वक्र पृष्ठफळ होतं किंवा त्यालाच आपण एकूण पृष्ठफळ म्हणायचो. पण अर्धगोळ्यामध्ये वक्र वेगळं होतं, एकूण वेगळं होतं. तसंच इथं वक्र म्हणजे फक्त वक्रवालाच मोजायचं, कर्ववालाच मोजायचं. एकूण म्हणलं की वक्रवाला तर आहेच आहे, वरचं वर्तुळ आहे, खालचंही वर्तुळ आहे, हे आम्हाला मोजायचं आहे. मोजायचं काय ते लक्षात ठेवा आणि त्याच्यावर आता सूत्र लक्षात ठेवा. सूत्र बघा सर, आम्हाला जर वक्र पृष्ठफळ मोजायचं असेल तर त्याच्यासाठी सूत्र आहे 2πrh. 2πrh. ठीक आहे. दोन घ्यायचं, पाय आर आणि एच. एच म्हणजे उंची घ्यायची. हा कर्व मोजणे एरिया आहे, तर हे कर्व मोजण्याचं सूत्रफळाचं सूत्र आहे वक्र पृष्ठफळ. ठीक आहे. पृष्ठफळ, फळचं फ राहिलं आहे ना. ठीक आहे. मराठीमधली स्पेलिंग चुकली सांगा की तुम्ही, आपल्या नोट्स मध्ये ऑड दिसेल बरं का, एखाद्या वेळेस सांगत चला काही राहिलं तर. वक्र पृष्ठफळ. आणि इकडे एकूण पृष्ठफळ म्हणल्याच्या नंतर आता एकूण पृष्ठफळाचं सूत्र कसं तयार होतं ते समजून घ्या. सर, वक्र पृष्ठफळाचं सूत्र आहे 2πrh. हे तर कशाचं आहे, वक्र पृष्ठफळाचं आहे. आता या वक्र पृष्ठफळासोबतच आम्हाला वरचं वर्तुळ आणि खालचं वर्तुळ मोजायचं आहे. म्हणजे वरच्या वर्तुळाचं क्षेत्रफळ मोजायचं आणि खालच्या वर्तुळाचं क्षेत्रफळ मोजायचं आहे. आणि वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे, पाय आर स्क्वेअर. राईट, हे वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे. पण आम्हाला असे वर्तुळ, हे सूत्राने जर आम्हाला एकाच वर्तुळाचं भेटणार, आम्हाला वरच्याचं काढायचं तर असे दोन आहेत, म्हणून आम्हाला म्हणावं लागेल 2πrh म्हणजे हे कर्ववालं आणि सोबतच 2πr स्क्वेअर म्हणजे हे वर्तुळावालं. ठीक आहे. आता आम्ही या दोघांची काय करणार, बेरीज. या दोघांची बेरीज म्हणजेच आमचं एकूण पृष्ठफळ असणार आहे. सर, एवढं आवडतं तर नाही, मी त्याला सोपं करून सांगतोय. मी तुम्हाला सूत्र बनले कसं ते सांगतोय. कर्ववालं 2πrh, वरच्या वर्तुळाचं क्षेत्रफळ सूत्र पायरचा वर्ग, खाली पायरचा वर्ग, आरचा म्हणजे त्रिज्येचा वर्ग, पण दोन आहेत म्हणून 2πr स्क्वेअर. राईट. आता याच्यातलं कॉमन कोण निघतं बघा, हे 2π कॉमन निघलं, काढून घ्या मग. 2π इथं आर आहे, इथे आर वर्ग आहे. आता आर वर्गची व्हॅल्यू काय असते बरं, आर वर्ग म्हणजे आर गुणिला आर. या आर गुणिला आर मधला एक आर आणि हा एक आर, असा तो एक आर कॉमन निघला ना. या आर मधला हा आर आपण इथं घेतलाय कॉमन मध्ये. आता याच्यामध्ये राहिलाय एच, राहिला कोण राहिला, एच. आणि याच्यामध्ये कोण राहिला, या दोन आर पैकी एक आर गेलाय, म्हणजे हा आर इथं राहिलेला आहे, तो आर इथं लिहिणार. आणि मग याच्यावर आमचं सूत्र बनणार आहे काय, 2πr. याच्यामध्ये काही नसतो म्हणून इथं काय गुणाकार, इथं काय नसतो गुणाकार, h प्लस आर. हे आमचं सूत्र बनणार. लिहून टाकतो 2πr इन ब्रॅकेट कोण आहे, h प्लस आर किंवा r प्लस h म्हणलं तरी चालतं. हे आमचं कशाचं सूत्र बनलं बरं, एकूण पृष्ठफळाचं सूत्र बनलंय. सूत्र कसं बनतं हे लक्षात आलं की सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक लक्षात येतात. तर बनलं कसं, एकदा आपल्याला डन झालं का कमेंट टाका. यस, कमेंट टाका एकदा. हे बनलं कसं तुम्हाला क्लिअर झालं का, आणि बनलं कसं हे जर क्लिअर झालं असेल तर तुम्हाला भारी आणि भारी जमणार आहे. सांगा पटापटा.
त्रिज्या आणि आपल्याला काय दिलेली असेल प्रश्नात उंची दिली असेल आणि याच्यावर आम्हाला पृष्ठफळ काढायला सांगितलेलं असेल. मग आता हे पृष्ठफळ कोणतंही असू द्या, वक्र असू द्या किंवा एकूण असू द्या, त्रिज्या आणि उंची जर सेंटीमीटर मध्ये असेल तर पृष्ठफळ हे सेंटीमीटर स्क्वेअर मध्येच येत असतं. म्हणजे ते क्षेत्र मोजत असतो, ते क्षेत्रफळ मोजत असतो इनडायरेक्टली आपण त्याचं, राईट. आणि जर त्रिज्या आणि उंची ही जर मीटर मध्ये असेल तर मीटर स्क्वेअर मध्ये, आणि मराठीमध्ये लिहायचं असेल तर याला कसं लिहिता, चौरस सेमी. आणि याला जर मराठीत लिहायचं असेल तर चौमी, चौरस मीटर. खूप छान. आता फक्त सूत्र लक्षात ठेवा, वक्र म्हणलं की 2πr/h आणि एकूण म्हणलं की 2πr इन ब्रॅकेट h+r. हे लक्षात राहिलं की सगळं लक्षात राहतं. आणि तुम्हाला सांगतो हे सूत्र लक्षात ठेवा, याच्यावरच आधारित तुम्हाला शंकूचे सूत्र असणार आहे. चालेल, एक प्रश्न समजून घेऊयात आपण. बघा काय म्हणतात. एका वृत्तचित्राची त्रिज्या 7 सेमी आहे. त्रिज्या किती सेमी आहे, 7 सेमी असून उंची 15 सेमी आहे. उंची 15 सेमी आहे. तर तिचे वक्र पृष्ठफळ आणि एकूण पृष्ठफळ किती आहे. दोन्हीच्या दोन्ही प्रश्न आपण एकाच याच्यामध्ये घेतले. काढणं चालू करत आणि चालू करत. महत्वाचं काय, सूत्र लक्षात असलं पाहिजे. ठीक आहे. वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ आणि एकूण पृष्ठफळ. चला काढा, माझ्या सोबत काढा तुम्ही. वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ लक्षात आहे आम्हाला, हे सूत्र लिहून टाकणार आहे. जमतंय, पाठ झालं पाहिजे. दोन दशांश तसे थोडं इकडे घेऊन जागा पुढे आपल्याला. 2 दशांश तसे. पायची किंमत किती राजांनो, 22/7. आर म्हणजे त्रिज्या किती दिली, 7 दिली, 7 घेऊन टाकली. एच म्हणजे उंची किती दिली, 15 दिली. तुम्हाला सांगतो ह्या संख्या ज्या घेतल्यात ना 7 आणि 15, खूप जास्त वेळेस परीक्षेला विचारलेल्या. 7 आणि 15, 7 आणि 15, 7 आणि 15 काढा म्हणलेलं आहे उत्तर. ठीक आहे, त्या लक्षात ठेवायचं. चला काटाकाटी करूयात. बरं, काटाकाटी केल्यावर आम्हाला उत्तर काय येणार आहे, वक्र येणार आहे का एकूण, फक्त वक्र म्हणजे हा कर्व सरफेस एरिया असतो तेच भेटणार आहे. 7 कटले, 15 दोन्ही 30 म्हणजे 22 गुणीला कोण करा, 30 करा. आणि 22 त्रिक किती होतात, 66. वरचा 0 जशास तसा. कशामध्ये, हे सेंटीमीटर होतं ते सेंटीमीटर होतं, तर सेंटीमीटरचा घन असं म्हणायचं नाही. 660 चौरस सेमी. काय असेल उत्तर कशाचं असेल, वक्र पृष्ठफळाचा असेल. सोडवलं नाही तुम्ही अजून, कोणी कमेंट नाही टाकले मला. तुम्ही बघताय का पहिला प्रश्न आहे म्हणून, काय काय करताय सर, तर सोडवत चला माझ्यासोबत आहे ना. सर आमचं वक्र पृष्ठफळ भेटून गेलं. आता आम्हाला एकूण पृष्ठफळ काढायचं. मग इकडे आम्ही सूत्र लिहितो काय, वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ. इथं शॉर्टकट मध्ये लिहायचं जागा नाही तिकडे म्हणून इकडे लिहितो एकूण पृष्ठफळ. एकूण पृष्ठफळासाठी सूत्र काय, 2πr इन ब्रॅकेट h+r म्हणजे उंची प्लस त्रिज्या करायची. हे सूत्र आम्हाला लक्षात आहे. हे 2 दशांश तसे. पायची किंमत किती राजांनो, 22/7. आर किती दिले आम्हाला, आर म्हणजे त्रिज्या दिले 7 इन ब्रॅकेट मध्ये. उंची दिली 15 आणि त्रिज्या दिले 7. बस इथून पुढे बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकाराचा आहे आपला. जे भारी करल त्याचं उत्तर येणार आणि येणार. करा भारी, सोडवा. सर 7 खतम झाले, 22 दोन्ही 44. राईट, 7 खतम करू शकता बरं तुम्ही. पहिला प्रश्न आहे तरी बरी काय हरकत नाही, करून टाका. 22 2 44 आणि याच्यातून कंसातून बाहेर कोण निघला, 15 + 7. 15 आणि 7 किती होतील, 22. बस दोघांचा गुणाकार करायचा. कोणाचा पाडा येतो, 44चा पाडा येतो. 44 ची दुप्पट 88. 88 8 हातचे आले 8. 22 44 दोन्ही 88. 88 आणि 8 किती होतील, 88 आणि 8 88 आणि 8 88 90 96 968 सेंटीमीटर स्क्वेअर. 968 सेंटीमीटर स्क्वेअर हे आपलं काय असेल, एकूण पृष्ठफळ असेल. आणि 660 काय असेल, वक्र पृष्ठफळ असेल. जमलंय. 1380 आलंय चेतनराव, माझं तर चुकलं नाही ना. खूप जास्त आलं तुमचं आहे ना. तुम्ही स्क्वेअर वगैरे घेतलाय का, कुठं एखाद्या संख्येचा वर्ग घेतलाय का, तो वर्ग नका घेऊ आहे ना. समजते. हे कॅल्क्युलेशन भारी करा, बाकीचं सगळं आपल्याला येऊन दे. साईडचा भाग मोजणे म्हणजे किती असेल ते आपल्याला बघायचं आहे. आता एक नॉर्मल गोष्ट कळते आपल्याला, सर वक्र पृष्ठफळापेक्षा एकूण पृष्ठफळ म्हणजे हे वक्र पृष्ठफळ जेवढं आलं, हे वक्र पृष्ठफळामध्ये आपण वरच्या वर्तुळाचं आणि खालच्या वर्तुळाचं ऍड करतोय.
म्हणजे एकूण पृष्ठफळ हे आम्हाला कधीही जास्त येणार आहे. याच्यापेक्षा एकूण पृष्ठफळ हे कधीही 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 जास्त येत असतं. एकदा सर्वांना दंडनादन झाले का ते मला एकदा कमेंट करून सांगा. कमेंट करा पटापटा. हो किंवा नाही बोला. 1 नंबर जमले. सोडवा बरं. एकूण किती पत्रा लागेल हे जर विचारलं तर कधी पृष्ठफळच काढायचं असतं. काढा बरं. कोणतं पृष्ठफळ काढता? एकूण पत्रा विचारलाय, मग वक्र काढता का एकूण काढता? बघा आता तुम्ही सांगा. तुम्ही नॉर्मली विचार करू शकता, काढा उत्तर. वीस मीटर उंच, 14 मीटर तळाचा व्यास, या शब्दावर फोकस करताय ना. व्यास 14 मीटर दिला आपल्याला असलेल्या एका धातूचा बंदिस्त दंडगोल बनवण्यास एकूण धातूचा पत्रा किती लागेल? धातूचा पत्रा काढायचा आहे म्हणजे हा कर्व मध्ये पत्रा किती लागेल, वरतून पत्रा किती लागेल आणि खालून पत्रा किती लागेल हे मोजणं म्हणजेच आमचं पृष्ठफळ मोजणं आहे. आणि वरचा आणि खालचा दोन्ही काढायचं आहे ना, कारण आम्हाला बंदिस्त पाहिजे, म्हणजे वरून सुद्धा झाकलेला पाहिजे, खालून सुद्धा झाकलेला पाहिजे. राईट. म्हणजेच समजा मी जर एखादा कुठला बनवतो हे जर लक्षात आणायचं तर इथं नाव काय दिलेलं आहे बघा, दंडगोल. दंडगोलाची आकृती मी काढण्यासाठी घेतली तर मी हे असं वरचा पृष्ठफळ काढणार, खालचा पृष्ठफळ काढणार आहे. ठीक आहे. आणि बंदिस्त आहे वरून सुद्धा खालून सुद्धा. तर मला एकूण धातूचा पत्रा किती लागणार आहे ते काढण्यासाठी आपण त्याचं एकूण पृष्ठफळ काढलं पाहिजे. काय काढलं पाहिजे? एकूण पृष्ठफळ काढलं पाहिजे. दंडगोलाचे एकूण पृष्ठफळ. दंडगोलाचे एकूण पृष्ठफळ सांगा. दंडगोलाच्या एकूण पृष्ठफळाचं सूत्र काय आहे? 2πr इन ब्रॅकेट h प्लस आर म्हणा किंवा r प्लस h म्हणा, काहीही फरक पडणार नाहीये. दोन्ही काय असणार आहे? सेम असणार आहे. आले? खूप छान खूप छान चेतनराव, 1 नंबर. 1320. चला, सेंटीमीटर स्क्वेअर म्हणलंय का मीटर स्क्वेअर म्हणलंय? मीटर स्क्वेअरच म्हणलंय, म्हणजे मे बी बरोबरच असेल. सॉल्व्ह करणं चालू करूयात. चला सांगा, हे 2 ची किंमत 2 जशास तसे, पायची किंमत सर 22/7 जशास तसे. आर म्हणजे त्रिज्या किती आहे आम्हाला सर? 14 मीटर जर आम्ही इथं घेतलं तर आमचं उत्तर चुकणार, कारण आम्हाला त्रिज्या लिहायची, कारण तो व्यास आहे. राजांनो, जर व्यास 14 मीटर असेल, व्यास 14 मीटर आहे तर आम्हाला त्रिज्या घ्यायची. तर त्रिज्या म्हणजे आर किती घ्याल तुम्ही? तर 14च्या अर्ध्या 7 मीटर घ्यावं लागेल. राईट. आपण इथं काय घेऊ शकत नाही सर? आपण इथं 14 घेऊ शकत नाही, कारण आम्हाला तो व्यास आहे. आम्हाला इथं किती घ्यावं लागेल? 7 घ्यावं लागेल. राईट. इन ब्रॅकेट यस एच म्हणजे उंची किती आहे? 20 आणि परत त्रिज्या किती आहे? 7. जर 14 घेतला असेल तर आपलं चुकणार आहे ना. बहुत बडे दिनेशराव, जमलाय, भारी जमलाय. चला आता इथं सॉल्व्ह करू शकता. करत असताना काय करू शकता? हे बाहेरच्या 7 करणार, कारण इथं काही नसतं म्हणून गुणाकार असतो. चला सांगा काय येईल? 2 गुणिला 22 गुणिला 20 आणि 7 किती होतील? 27. 22 ची दुप्पट काय होईल? 44. 44 गुणिले कोण? 27. 27 चा पाडा येतो, आला पाहिजे बऱ्यापैकी, नाही तर मग 44 चा आला पाहिजे. दोघांपैकी एकाचा आला की उत्तर जमतात, भारी जमतात. बोला सर. 27 चा पाडा आम्हाला येतो. 27 ची दुप्पट 54 होते, म्हणजे 27 ची 4 पट किती होईल? 108 होईल. 108 शी 8 हातच्याले 10, परत 108 आणि 10 किती होतील? 118 होतील. म्हणजे 1188 कशामध्ये येईल? हे मीटर मध्ये होतं आणि तेही मीटर मध्ये होतं. आमचं उत्तर यायला पाहिजे मीटर स्क्वेअर. 1188 मीटर स्क्वेअर मराठीत जर असलं असेल तर चौरस मीटरचा काय लागेल आम्हाला? पत्रा लागेल आणि पत्रा लागेल. कॅल्क्युलेशन चुकवत आहे चेतनराव, दिनेशराव? कॅल्क्युलेशन नाही येतो, गलत नाही होण्याची आहे ना. ठीक आहे. म्हणजे मला वाटतं तुम्ही जर घेतला असेल तर इथं 14 घेतलं असेल, इथं नसेल घेतलं 14 तर इथं घेतलं असेल. कुठेतरी एका ठिकाणी 14 घेतले आपण. कुठेतरी एका ठिकाणी 14 घेतले आपण. गडबड नाही करायची, हळू सोडवायची, तर काही गडबड नाही ना. तर आम्हाला पत्रा किती लागेल? 1188. 1188 चौरस मीटर म्हणजे इकडून वरतून आणला,
वरून लावायचा आणि खालून लावायचा, लावलं की आम्हाला पत्रा भेटून जाईल. कधी कधी काय केलं जातं बघा, आपल्याला म्हटलं जातं पत्र्याचा भाव पण दिला जातो की 50 रुपये चौरस मीटर हा त्या पत्र्याचा भाव असेल तर एकूण किती रुपये येईल. मग आपण काय करून घ्यायचं, पृष्ठफळ काढून घ्यायचं आणि गुणीला जी किंमत असेल 50 रुपये मीटर असेल, चौरस मीटर असेल, 100 रुपये चौरस मीटर असेल, त्याने याला गुणून टाकायचं. हा 14 ने 7 घेते ना, चालेल. या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या महत्वाच्या असणार आहे. तर पैशाचे हिशोबावाले प्रश्न आहेत समोर समोर, ते अजून तुम्हाला भारी करणार आहेत. चला घ्या. एका दंडगोलाचे एकूण पृष्ठफळ 4400 चौरस सेमी आहे. हे एकूण पृष्ठफळ ऑलरेडी दिले, चौरस सेमी असून त्याची त्रिज्या दिली 14 सेमी आहे. तर त्याची उंची किती असेल असं आपल्याला विचारलंय. व्यवस्थित आहे का? आपल्याला त्रिज्या दिली पण उंची माहित आहे का? नाही दिली. उंची शोधायची आणि आम्हाला दिले एकूण पृष्ठफळ. एकूण पृष्ठफळ दिलं असेल तर एकूण पृष्ठफळाचं सूत्र लावून टाका. लावा पटापट. दंडगोलाचे एकूण पृष्ठफळ बरोबर, काही वेगळं नाही करायचं, त्याच्या सोबत चला एकूण पृष्ठफळ बरोबर काय असतं 2πr इन ब्रॅकेट h प्लस r. चला h प्लस r जे दिले ते मांडा अगोदर. सर पृष्ठफळ बरोबर 4400 दिले, लिहून टाकले 4400. दोन जशास तसे. पायची किंमत किती दिली 22/7. r त्रिज्या दिली का? हो सर 14 सेमी, देऊन टाकली. इन ब्रॅकेट h प्लस काय आहे, h प्लस r म्हणजे 14 सेमी. इथे काही नसतो म्हणून काय असतो राजांनो, गुणाकार असतो आणि गुणाकार असतो. ठीक आहे. चला आता आपल्याला कन्वर्ट करायचे म्हणजे आम्हाला h ची व्हॅल्यू काढायची, बाकीच्या संख्या इकडे आणा. बरं बाकीच्या संख्या इकडे आणा, याचा अर्थ 4400 हे भागाकारातले 7 इकडे आल्यास वर गुणाकारात जातील. इकडून कोण येईल 2 गुणीला 22 येईल, 2 गुणीला 22 येईल. बरं मला एक सांगू द्या, 14ला जर आपण इकडे आणलं 14 ही येऊन जातील, ते गुणाकारातली संख्या तिकडे राहून जाईल. ठीक आहे, त्या 14ला ही घेऊन येऊयात. हे जे 14 आहे 14ला इकडे घेऊन येऊयात, किंवा आपण 7 2 14 2ला इकडे आणू शकतो, तसंही जमेल. पण जाऊ द्या, आता आपण नाही केली काटाकाटी तर ते 14ला येणार आणि मग इकडे कोण राहिलं h प्लस 14 राहिलं. ठीक आहे, h प्लस 14 जशाच तसं राहिले. या सगळ्याला आणू शकत नाही आपण, कारण त्याच्यामध्ये कुठलं चिन्ह आहे, प्लसचं चिन्ह आहे. कारण आम्हाला h ची व्हॅल्यू काढायची, उंची काढायची, त्याला नाही आणू शकत आपण, ते तसंच ठेवा. राईट. आता काटाकाटी करा, काय उत्तर येईल बरं सर? 7 1 7, 7 2 14, 22 1 22, 22 चे दुप्पट 44, हे 2 शून्य जशाच तसे. 2 ने जर 200ला भाग दिला तर 100चा भाग जातो, आणि या 2 ने जर 100ला भाग दिला तर 50चा भाग जातो. राईट. आणि आता हे इथं जर आले 50 तर याच्या बरोबर काय राहिलेलं आहे, h प्लस 14, h प्लस 14, आणि ते प्लसचे 14 इकडे आल्यास मायनस होईल, म्हणजे h बरोबर 50 वजा 14. 50 मधून 14 गेले तर h बरोबर किती भेटेल मला, 14 गेले 36. कशामध्ये आहे, चौरस सेमी मध्ये आहे, ते सेमी भेटल आहे. 36 सेमी ही आपली काय असेल राजांनो, उंची आणि उंची. डम डन डनाडन करूयात. बहुत बड्या प्रॉपर जमलंय, सर्वांना जमलंय, खूप चांगल्या पद्धतीने जमलंय असं म्हणायला काहीही हरकत नाही. बोला. अरे राजांनो आलंय का? चेतनचं 6 आलं होतं, कल्याण सरांचं 36 आलंय. प्रफुल्ल आलंय. फक्त 2-4 व्यक्ती कमेंट टाकतात, बाकीचे नुसते बसले ते ना. जमल सर्वांना मग? चला चमेगा ऐसा घर पकडणे को कोई दिक्कत नाही आहे. चालेल इथपर्यंत आता सर्वांना डन झालं असेल असं गृहीत धरूयात. आणि हा एक प्रश्न इथं मीच सांगून देतो, बघूयात आपण काय करता येतं. घ्या. एका दंडगोलाचे घनफळ 2310 घनसेमी आहे असून त्याच्या तळाची त्रिज्या 7 सेमी आहे, तर त्याची उंची किती असेल? सेम मागच्या सारखा प्रश्न, परंतु एक गोष्ट ऑब्झर्व करा. मागच्या प्रश्नामध्ये काय दिलं होतं राजांनो आपल्याला? सर मागच्या प्रश्नामध्ये आम्हाला पृष्ठफळ दिले. काय दिलं? पृष्ठफळ. आणि या प्रश्नामध्ये आम्हाला दिले काय? सर या प्रश्नामध्ये दिले आम्हाला घनफळ. घनफळ 2310 आहे म्हणलंय, म्हणजे आम्हाला इथं सूत्र कोणतं लागू करावं लागेल? घनफळ दिलं तर घनफळाचंच लागू करावं लागेल. घनफळ दिले, त्रिज्या दिले आणि उंची काढायला सांगितले, थोडासा चेंज झालाय, म्हणजे आम्हाला इथं काय करावं लागेल?
दंडगोलाचे घनफळ घ्यावं लागेल. दंडगोलाचे काय घ्यावं राजांना? घनफळ. दंडगोलाच्या घनफळाचं सूत्र काय? पाय आर स्क्वेअर एच. जमलंय. आता मला सांगा पायची, बरं पायची किंमत नाही, आपल्याला घनफळ दिलेलं आहे तर ते घेऊन टाका. घनफळ किती दिले? 2310. पायची किंमत 22/7. आर दिले म्हणजे त्रिज्या दिले. त्रिज्या किती दिले? 7. 7चा वर्ग आहे म्हणजे 7 गुणिले 7. आणि आपल्याला उंची काढायची म्हणजे एच काढायचं आहे. बस एवढीच मांडणी आहे, याच्यामध्ये अजून काहीही नाहीये, काहीच नाही. एच लयच भारी दिसतो आपला, त्या एचला मी असं नॉर्मल काढतो. एच चला, जमतंय. घनफळ दिलं म्हणून मी घनफळाचं सूत्र लिहिलं. पृष्ठफळ दिलं असतं, पृष्ठफळाचं लिहिलं असतं. वक्र पृष्ठफळ दिलं असतं, वक्र पृष्ठफळाचं लिहिलं असतं. हे सूत्र महत्वाचे असतात. कोणतं घ्यायचं? जे दिलं असेल तेच घ्यायचं. आणि एवढ्याला सॉल्व्ह करा, तुमची उंची भेटून जाईल. तर 2310 जसे असत तसे हे भागाकारले 7 इकडे आल्यास कशा जातील? गुणाकारात. इकडून कोण येणार आहे? 22 गुणिले 7 गुणिले 7. 22 गुणिले 7 गुणिले 7. एच तिकडून लिहिलं काय आणि एच इकडून लिहिलं काय, काहीही फरक पडणार नाही. करा काटाकाटी. 7 7 खतम. 22 1 22. 11 ने भाग देऊत गरिबी गरिबीत. 5चा भाग जातोय. 22 11 दोन्ही 22. 11 दोन्ही 22 उरला 1. 11 1 11 वरचा उरला 0. 2 ने भाग द्या. बे 1 बे 10ला भाग जात नाही म्हणून 0 घ्यायचा आणि नंतर 10ला भाग द्यायचा. बे 5 10. आणि 7 ने जर 105ला भाग दिला म्हणजे एच बरोबर काय भेटलं मला? वर आहे 105 आणि खाली आहे 7. 7 ने जर भाग दिला तर 7चा पडा येतो. 7 1 7 उरले 3. 7 5 35. एच बरोबर किती आलं मला? 15 15 15. ठीक आहे, म्हटलं इकडे लिहूयात. उंची बरोबर 15. कशामध्ये? घन सेमी होतं, त्रिज्या सुद्धा सेमी मध्ये आहे, तर 15 सेमी ही आमची काय असेल? उंची 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 आहे ऑप्शन मध्ये. ऑप्शन नंबर 3. बहुत बढिया. चेतन चालय, कल्याण सर चालय, दिनेशराव चालय. भारी, 1 नंबर जमलाय. बेस्ट जमला असेल असं गृहीत धरायला काहीही हरकत नाही. नाही. आता हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न मी तुम्हाला कशासाठी ठेवतोय? HW ला ठेवतोय. होमवर्क. राईट. चालेल. तर या प्रश्नाचा आन्सर तुम्ही सांगणार आहात असं गृहीत धरू आणि या प्रश्नाचा आन्सर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. तर या व्हिडिओमध्ये इथं सांगतो. सर्वांना जय हिंद.